घरात आता यापेक्षा जास्त पैसे ठेवता येणार नाही. आता जर तुमच्या घरात तुम्ही कॅश पैसे ठेवले असतील, जर काही नोटा तुम्ही बँकेतून काढून घरात ठेवल्या असतील तर सावध होऊन जा. सरकारने नवा नियम लागू केला आहे. आता तुमच्या घरात या रकमेपेक्षा जर जास्त नोटा जर सापडल्या तर तुम्हाला होणार 200% दंड आणि 6 वर्षाची जेल होणार. पोलिसांकडून आता छापे मारायला सुरुवात झालेली आहे. आता तुमच्याही घरात जर या रकमेपेक्षा जास्त जर पैसे सापडले तर तुम्हीही मोठ्या संकटात अडकाल. यापूर्वी फक्त मोठ्या लोकांच्या घरांमध्ये जे लोक बेकायदेशीर धंदे करायचे त्यांच्या घरांवर कारवाई व्हायची, पण आता सर्व घरांमध्ये सरसकट ही कारवाई केली जाणार आहे. कारण की रिझर्व्ह बँक तसेच आयकर विभाग यांनी मिळून नवीन 2 कडक नियम लागू केले आहेत. संपूर्ण भारतात रोख पैसे म्हणजेच नोटा किंवा कॅशच्या संदर्भातील 2 कडक नियम आता लागू झाले आहे, जे पाळणं भारतातील प्रत्येक नागरिकाला बंधनकारक आहे. आता जर तुमच्या घरात यापेक्षा जास्त रोख रक्कम सापडली तर ती रक्कम पोलीस जप्त करून तर घेतीलच, पण जेवढे पैसे सापडले त्याच्या दुप्पट दंड भरावा लागणार आणि 6 वर्षांची शिक्षा होणार आहे. रिझर्व्ह बँक तसेच आयकर विभागाने मिळून हे 2 नियम संपूर्ण देशात अंमलात आणले आहेत. यामुळे आता तुमच्या घरात तुम्ही किती पैसे ठेवता यासाठी निश्चित एक सीमा आखून देण्यात आलेली आहे. पूर्वी कोणाच्याही घरात किती पैसे असले तरी चालायचे, पण आता लग्नसराई आहे किंवा इतर कारणासाठी जरी तुम्ही घरामध्ये रोख पैसे काढून ठेवले असतील किंवा कोणाचे उसने दिलेले पैसे मागे आले असतील तरी देखील तुम्ही या कारवाईत अडकू शकता. कारण की आता प्रत्येकाच्या बँक खात्यावर सरकारची करडी नजर ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही जर तुमच्या घरात पैसे साठवून ठेवले असतील, तुमच्या कपाटामध्ये, तुमच्या पिठाच्या डब्यात किंवा तुमच्या पर्स पॉकेटमध्ये, तर सावध व्हा. कारण की यापेक्षा जास्त रक्कम तुमच्या घरात कुठे जरी सापडली तरी ती थेट जप्त करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. जर यापेक्षा जास्त रक्कम तुमच्या घरात आढळून आली, जर तुमची कोणी तक्रार केली किंवा पोलिसांना तुमच्या घरात एवढे पैसे सापडले तर तुमचे पैसे तर जप्त होणार, तुम्हाला दुप्पट दंड होणार आणि 6 वर्षाची जेल आता होणार आहे. मग आता किती रुपयांची रक्कम तुम्ही घरात आता ठेवू शकता? नव्या नियमानुसार तुमच्या घरात किती नोटा त्या ठिकाणी असल्यावर तुम्ही सुरक्षित राहाल. तुमचे पैसे जप्त होऊ द्यायचे नसतील तर तुम्ही किती पैसे घरामध्ये ठेवायला पाहिजे? काय काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या घरावर छापा पडणार नाही? आता बँकेत व्यवहार करताना कोणती काळजी घ्यायची आहे की जेणेकरून तुमचे बँक खाते बंद होणार नाही? सरकारने कोणते 2 नियम लागू केले आहेत? अतिशय महत्त्वाची माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण देतोय. 2 मिनिटाच्या आत तुम्हाला सरकारचे पैशांविषयीचे नवीन नियम काय आलेले आहेत, नवीन पैशाची मर्यादा काय असणार आहे, सगळं सविस्तर तुम्हाला समजून सांगणार आहे. पहा, रोख पैशांच्या बाबतीतली एक अशी चूक जी 99% लोक करत आहेत आणि ज्यामुळे आता त्यांच्या घरावर छापा पडणार. सगळे पैसे तर जप्त होणारच आहेत, पण त्याचबरोबर 200% दंड आणि 6 वर्षाची जेल होणार आहे. आज आपण पाहतोय सगळेच जण ऑनलाईन पेमेंट वापरतात. कोणी फोन पे, गुगल पे वापरत आहे, पण तरी देखील घरामध्ये जे व्यापारी लोक आहेत किंवा घरातल्या ज्या महिला गृहिणी आहेत त्यांच्याकडे थोडेफार पैसे घरामध्ये साठवलेले असतात. कोणाच्या पर्समध्ये असतात, कोणाच्या कपाटात असतात, तर कोणाच्या तिजोरीमध्ये असतात. बरीच वृद्ध मंडळी आहेत त्यांच्याकडे कॅश स्वरूपात पैसे असतात. पण लक्षात घ्या, हे कॅश पैसे जे आहेत तेच तुमच्या गळ्याचा फास बनणार आहेत. कारण की सरकारने आता कॅश पैशांविषयी 2 नियम लागू केले आहेत. आता बऱ्याच वेळा बऱ्याच जणांच्या घरी लग्न असतं, कोणी आता सणावारासाठी पैसे काढून ठेवलेले असतात. ATM मधून आपण पैसे काढतो, ठेवून देतो, पण लक्षात घ्या, हे पैसे आता त्या ठिकाणी जप्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. पहा, बऱ्याच वेळा काय होतं, बरेचसे लोक एखादी गाडी खरेदी करतात किंवा प्रॉपर्टीची खरेदी विक्री करतात, तर अशा व्यवहारात त्यांच्याकडे बरीच मोठी कॅश रक्कम आलेली असते. पूर्वी कितीही ठेवता यायची, पण आता त्यावर मर्यादा आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यांनाच प्रॉब्लेम असेल, पण लक्षात घ्या, सर्वसामान्य माणसासाठी देखील एक रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. ही अशी रक्कम आहे की जी 99% लोकांच्या घरामध्ये सापडू शकते आणि ज्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच सरकारने ही माहिती तुम्हाला वेळेआधीच देण्याचा प्रयत्न करत आहे. पहा, रोख पैसे घरात किती असायला पाहिजे, रोख रक्कम आपण बँकेमध्ये एका वेळेस किती काढू शकतो, एका वेळेस रोख रक्कम किती भरू शकतो, याची मर्यादा आता सरकारने आखून दिलेली आहे. व्हिडिओमध्ये 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण माहिती घेतोय. बँकेतून एका वेळेला किती रोख रक्कम काढू किंवा जमा करू शकतो, घरात कार्यक्रम समारंभ असल्यास रोख व्यवहार करण्याची मर्यादा, कोणाकडून उसने कर्ज म्हणून रोख पैसे घेतल्यास मर्यादा आणि घरात रोख रक्कम ठेवण्याची अंतिम मर्यादा आणि नियम. पहिला नियम क्रमवार आपण पाहतोय, कारण की जर तुमचे पैसे जप्त होऊ द्यायचे नसतील आणि विनाकारण जेलमध्ये जाऊन बसायचे नसतील तर ह्यातले सगळे नियम जे सगळ्यांना लागू होतात ते लक्षपूर्वक ऐका. एकही नियम जरी मोडला तर तुमच्यावर आता कारवाई होणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक सगळी माहिती शांततेत ऐका. पहिला नियम बघा, तो बँक व्यवहाराच्या संदर्भातला आहे. इथे 99% लोक चुका करतात कारण की नियमच माहिती नसतो. बँक खात्यातून तुम्ही किती जास्तीत जास्त रोख रक्कम काढू शकता, एका वेळेला किती रोख रक्कम भरू शकता, हा पहिला नियम सरकारने सांगितला आहे. पहा, सरकार बऱ्याच वेळा नवीन नियमावली देत असतं,
पण बऱ्याचशा लोकांना ते समजत नाही. बऱ्याच वेळा बऱ्याचशा खात्यांवर काहीतरी योजनांचे पैसे येतात, कोणीतरी पैसे टाकतो किंवा एखादी खरेदी विक्री होते, मग खात्यावर पैसे येतात. मग आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन न करता आपण ATMने तरी पैसे काढतो, नाहीतर बँकेमध्ये जाऊन आपण चलान भरतो, स्लीप भरतो आणि पैसे काढतो. तर पहा, सरकारने इथे स्पष्ट केले आहे की जर तुम्ही बँकेत पैसे त्या ठिकाणी जर काढायला गेलेत किंवा टाकायला गेलेत आणि जर तुमचे बचत खाते म्हणजे सेव्हिंग्ज अकाउंट असेल, पहा, जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांचं 99% लोकांचं बचत खातं असणार आहे, तर तुम्ही एका वेळेला 50,000 रुपयांचे जास्तीत जास्त रोख व्यवहार केले पाहिजेत. उदाहरणार्थ, तुमचे जर बचत खाते असेल तर तुम्ही एका वेळेला 50,000 रुपये जास्तीत जास्त रोख काढू शकता किंवा 50,000 रुपये जास्तीत जास्त रोख भरू शकता. जर त्याच्या पुढची रक्कम जर त्या ठिकाणी तुम्ही भरायला गेलेत तर तुमचा पॅन कार्ड नंबर मागितला जातो. उदाहरणार्थ, तुमचा मित्र जरी तुमच्या खात्यात पैसे टाकायला गेला तरी त्याचा पॅन कार्ड तिथे लिहिला जातो आणि आयकर विभागाला त्या पॅन कार्डची माहिती जाते आणि ज्या खात्यावर हे पैसे आले त्याची माहिती जाते आणि त्यानंतर खरा प्रॉब्लेम सुरू होतो. प्रॉब्लेम इथून पुढे, तुमचे जे खाते आहेत ते रडारवर येतं. तुमच्या खात्याची वेगळी नोंद होत असते, एका वेगळ्या यादीत नाव दिलं जात असतं, संशयास्पद यादीमध्ये. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही असेच व्यवहार हळूहळू करत गेले, उदाहरणार्थ तुम्ही एखादा व्यवसाय करताय किंवा उसने पैसे तुम्हाला मिळत आहेत किंवा काहीतरी तुम्हाला कोणत्या तरी रूपाने कॅश पैसे मिळत आहेत, भरत जर गेले आणि एका आर्थिक वर्षामध्ये असेच व्यवहार 10 लाखांच्या वर जर झाले, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही भरले काढले अशा पद्धतीचं टोटल जर आपण बेरीज केली, ती जर 10 लाखांच्या वर जर गेली तर लक्षात घ्या, हीच मर्यादा आहे आणि याच मर्यादेनंतर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते आणि तुमच्या घरावर कधीही छापा पडू शकतो. आता लग्नाचं सीझन आहे, कुठलं तरी फंक्शन आहे, त्यासाठी तुम्हाला बऱ्याच वेळा भाजीपाला खरेदी करायचा आहे, लग्नाच्या केटरिंगवाल्यांना पैसे द्यायचेत किंवा एखादा आहेर आला किंवा काय आलं, तर त्या केसमध्ये तुमच्याकडे कॅश पैसे जमा होतात. तर त्या केसमध्ये किती रुपयांची मर्यादा आहे? तर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांच्या व्यवहाराची तुम्हाला मर्यादा देण्यात आलेली आहे. म्हणजे 2 लाख रुपये तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही कॅशमध्ये, जर तुमच्या घरी कोणी जर कार्यक्रम असेल किंवा तुम्हाला कोणी जर त्या ठिकाणी आहेर म्हणून किंवा काहीतरी बक्षीस म्हणून जर दिलं असेल तर 2 लाख रुपये या केसमध्ये आहे. पण त्यासाठी तुम्हाला योग्य कागदपत्रे सादर करावी लागतील. बऱ्याच वेळा काय होतं, आपण कोणाला तरी उसने पैसे देतो आणि मग तो काय करतो, कॅश काढून आणून देतो नातेवाईकाला बऱ्याच वेळा. तर अशा वेळेची मर्यादा देखील 2 लाख रुपयाची त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर घरात रोख रक्कम ठेवण्याचा चौथा आणि अतिशय महत्त्वाचा नियम आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता पहा, कुठलीही मर्यादा नाही. लक्षात घ्या, घरामध्ये कितीही पैसे ठेवू शकता. आता तुम्ही म्हणाल, आधी तर सांगितलं घरात पैसे ठेवल्यावर जप्त होईल आणि आता म्हणताय की मर्यादा नाही. तर लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये करोडो रुपये जरी ठेवले तरी सरकार काहीच म्हणत नाही. फक्त सरकार सांगते की तुम्ही याचा स्रोत किंवा हे पैसे कुठून आले, कशासाठी आले, याचे कागदपत्र किंवा याचे विवरण किंवा याचे पुरावे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही करोडो काय अब्ज रुपये तुमच्या घरामध्ये ठेवू शकता. पण जर तुम्हाला त्याचा पडताळा जर नसेल, हे पैसे कुठून आले, कशासाठी आले, कोणता व्यवसाय केला किंवा कशा बाबतीत आले याची जर तुम्हाला कल्पना नसेल तर तुमच्या घरात असणारे 20,000 रुपये जे आहेत, लक्षात घ्या, 20,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम देखील जर कधी कारवाई झाली तर ती जप्त होऊ शकते. 20,000च्या आतमध्ये रक्कम असेल तर त्याला प्रश्न विचारले जात नाहीत. पण 20,000च्या वरती जर कॅश पैसे असतील तर तुम्हाला प्रश्न विचारले जातात, हे पैसे कुठून आले, कशासाठी आले. तुम्ही म्हणाले आम्ही एखादा व्यवसाय केला, तो कोणता व्यवसाय करता, त्यासाठी कच्चा माल कुठून आणता, किती टक्के नफा होतो, तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता का. तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि जर प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले नाही तर जवळपास 200% दंड आणि 6 वर्षांपर्यंत जेल त्या ठिकाणी होऊ शकते. आता हे होते पैशांच्या संदर्भातले अतिशय महत्त्वाचे नियम. या नियमांविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा आणि ही माहिती तुमच्यापर्यंत न ठेवता जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.